तर रामराम मंडळी, आज असा शिवरात्र आणि त्याचे तुमका खूप खूप शुभेच्छा। तर त्याच्याबद्दल मी माझी आई चाललेलो विमलेश्वराच्या मंदिरात। मंडळींनो, देवाक भेटूक चालत जाऊची मजा ना एक वेगळीच असता। तर मधीच आमका ह्या रवळनाथाचा मंदिर भेटलेला, त्याचप्रमाणे माझी बहीण राणी आणि ह्या रिया पण आमच्याबरोबर होता। तर आम्ही एकत्रच जायत होतो विमलेश्वराक। जाता जाता महालक्ष्मी मंदिराचा प्रवेशद्वार आणि महालक्ष्मी मंदिर ह्या आपल्या भेटता आणि आम्ही त्याचा बाहेरनच दर्शन घेतलं आणि विमलेश्वराच्या वाटेक जाऊक निघालो। तर ह्यो असा विमलेश्वर मंदिराचो मुख्य प्रवेशद्वार। आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे भक्तांची पण मांदियाळी आज बरीच होती। तर आम्ही येऊन पोचलो विमलेश्वराच्या मंदिराकडे। तर मंडळी, मंदिरांच्या समोरच जलाशय असतं आणि तसंच ह्या मंदिराच्या समोर पण जलाशय आहे। तर तिकडूनच आम्ही पहिला दर्शनाक जाऊक निघालो। मंडळी, कोकणातल्या खयच्याही मंदिरात तुम्ही जावा, पाय धुल्याशिवाय खयच्याही मंदिरात प्रवेश नाही। तसंच विमलेश्वराकडे पण तर तिकडे जाता जाता आमका हे 2 जलकुंड आमका दिसले। त्यानंतर ज्याचसाठी केला अट्टहास याप्रमाणे आम्ही विमलेश्वराचा दर्शन घेतला। तिकडे पूजा चालू होती, त्यानंतर गाराणा पण घातला गेला आणि बघू शकताच तुम्ही इकडे भक्तांची खूप गर्दी होता। मंडळी, गाभाऱ्याच्या बाहेर इलास की तुमका ही गणपतीची सोज्वळ मूर्ती बघूक भेटतली। तशीच पालखीत विमलेश्वराची जी मूर्ती असता, जो मुखवटो असता, तो पण तुमका बाहेर इल्यावर बघूक मिळतलो। तसाच तुमका नंदी महाराजांचं दर्शन होता। आणि ह्यो बघा मंडळी, ह्यो असा बाहेरचो लुकआउट। तर इकडे भजन पण चालू होता, तर तुम्ही ऐकू शकतास, एक नंबर भजन चालू आहे। तर मंडळीनं तुमका माहीतच असा, देवळात जर कार्यक्रम असलो तर भजन ह्या मॅन्डेटरी असता। तसाच बाहेर विमलेश्वराक भेटू गेलेले हे जे देवी देवता असत त्यांचाही आम्ही व्यवस्थित दर्शन घेतला। तुम्ही बघू शकतास, तुम्ही पण दर्शन घेऊ शकतास। त्यानंतर आम्ही गणपतीच्या देवळात इलो, गणपती बाप्पांचं दर्शन घेतला। काळभैरव महाराजांच्या देवळात इलो, त्यांचा पण दर्शन घेतला। सगळ्या देवांचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही परत एकदा इकडे उभे राहिलो आणि परत एकदा भजन ऐकूक सुरुवात केलं। मंडळींनो, कोकणातल्या खयच्या पण देवळातल्या कार्यक्रमांका तुम्ही जावावं, मन अगदी भरून येता। एक नंबर व्यवस्था केलेली असता। तशीच व्यवस्था ह्या वाडा गावातल्या गुरव मंडळींनी केलेली होती। तर आजूबाजूक दुकानं लागलेली होती। आम्ही मस्तपैकी वडापाव खाऊ केलो, तुम्ही बघू शकतास। आणि ह्या बघा लाइटिंग कसली केलेली असा देवळाक। तर मंडळी, खाजा, चुरमुल्याचे लाडू वगैरे सगळा घेतलं, वडापाव घेतलं, पॅटीस खाल्लं आणि ह्या बघा ह्या असा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार। तर मंडळी, ह्या पांडवकालीन मंदिरा आणि पांडवांनी ह्या एका रात्रीत बांधलेला मंदिरा अशी कथा सांगितली जाता। तर तुम्ही पण नक्कीच हे का भेट देऊ घेवा। तर जाता जाता आम्ही तुमका सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचा दर्शन घेतला, त्यानंतर स्वयंभू श्री शंकरांचा दर्शन घेतला। मंडळींनो, विमलेश्वराकडे इतका जबरदस्त डेकोरेशन केलेलं ना, तर आमका राहवला नाही। आम्ही काही फोटो काढलो आणि त्यानंतर आम्ही घराक जाऊक निघालो। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।